नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस.के. लॉजिक करिअर काउन्सिलिंगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. नुकतेच सीईटी सेलकडून पीसीएम ग्रुपसाठी ॲडमिट कार्ड सिटी इन्फॉर्मेशन ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सिटी इन्फॉर्मेशन म्हणजे काय? आपली ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा होणार आहे तो जिल्हा त्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच आपली परीक्षा ही कोणत्या तारखेला होणार आहे त्यामध्ये तारीख सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली. ते कसे बघायचे तर आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत. आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम हे ओपन करा. ओपन झाल्यानंतर cetcell.mahacet.org ही वेबसाईट त्यामध्ये टाईप करा. टाईप केल्यानंतर आपल्यासमोर अशी वेबसाईट ओपन झालेली आपल्याला दिसेल. त्यानंतर या ठिकाणी सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 आपल्याला हे दिसणार आहे. त्यावर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला साइन इन दिसेल. साइन इन मध्ये या ठिकाणी रजिस्टर ईमेल आयडी म्हणजेच काय का आपण ज्यावेळेस सीईटी सेलचा फॉर्म भरला होता त्यावेळेस आपण जो काही मेल आयडी यामध्ये एंटर केलेला होता तो मेल आयडी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा. त्यानंतर आपल्याला तसेच आपण जो काही फॉर्म भरताना पासवर्ड दिला होता तो पासवर्ड एंटर करा. त्यानंतर साइन इन वर क्लिक करा. साइन इन वर क्लिक केल्यानंतर आपण जो काही भरलेला फॉर्म असेल आपल्या स्वतःचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्यावर आपल्याला त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दिसेल. त्यामध्ये आपल्याला हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड हे दिसणार आहे. त्यावर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन यूजी एमएसटी सीईटी पीसीएम 2026 असं दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला अप्लिकेशन नंबर दिसेल, स्वतःचं नाव दिसेल आणि या ठिकाणी आपल्याला डाउनलोड हे ऑप्शन दिसणार आहे. त्या डाउनलोडवर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर दिसेल या डाउनलोड ऍडमिट कार्ड मध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव दिसत आहे, जन्मतारीख, जेंडर, त्याचा फोटो आणि सही. कोणत्या तारखेला त्या विद्यार्थ्याची एक्झाम होणार आहे ती तारीख आपल्याला यामध्ये दाखवत आहे. वेळ, जो काही वेळ असेल तो, त्यानंतर रिपोर्टिंग टाइम, क्लोजिंग टाइम हे सगळं त्यामध्ये दाखवतं. महत्वाचं काय ऍडमिट कार्ड मध्ये का आपल्याला कोणती सिटी मिळालेली आहे हे आज आपल्याला बघायचंय. म्हणजेच काय काय या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना फर्स्ट प्रायोरिटी छत्रपती संभाजीनगर दिले होते. म्हणजे त्याला ज्या जिल्ह्यात त्याची परीक्षा होणार आहे तो छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे. तसेच एक्झाम सेंटर ऍड्रेस म्हणजेच काय तर त्याला पत्ता म्हणजे परीक्षा केंद्राचा जो काही पत्ता असेल तो या ठिकाणी दिसणार आहे. परंतु सीईटी सेलकडून फक्त सिटी दाखवण्यात आलेली, अद्याप पत्ता दाखवण्यात आलेला नाही. 7 तारखेनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा हे हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड झाल्यानंतर ज्या ठिकाणी त्याची परीक्षा होणार आहे, जो काही एक्झाम सेंटर असेल ते त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ते दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथून पुढे काउन्सिलिंगसाठी आपणास जी काही आमची मदत लागत असेल फॉर्म भरण्यापासून तर प्रवेश मिळवून देण्यापर्यंत आमच्या एस.के. लॉजिक करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपल्याला करून देण्यात येईल. धन्यवाद.